मी आनंद गानू सरांबद्दल सांगू इच्छिते. आनंद गानू हे दूरदृष्टी असलेले सामाजिक उद्योजक, जागतिक नेटवर्क निर्माते, समर्पित स्वयंसेवी संस्थेचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहेत. Ladies and gentlemen, he runs a non-profit organization called Garze Marathi that is spread across Canada, United Kingdom, Kuwait, Australia, New Zealand and many other countries. I request Anand Ganu sir to speak a few words and enlighten the audience. Over to you, Anand Ganu sir. Namaskar. It is my really great pleasure and honor to be here. And as I'm here, I'm speaking on behalf of my organization, which is Garze Marathi Global. I started that organization, so I get a credit of being founder, but the organization has grown really big. There are people like Madhav Dapke, Meda Dapke, my wife Vikas Papad, who are here. They are the people who are running this organization, and we are, means Garze Marathi as a whole, and I myself am really grateful to such a huge number of people who support my organization to grow. And for BBNG, I would say Kulkarni is not here, but I would say that you are doing really great work. You have brought together, to be precise, yesterday somebody gave that simile, we are the cream of society. They have brought together that cream somehow. Over the centuries, this cream was not strong enough, this cream was not bold enough to say this loudly, but now we do say that. So that credit entirely goes to Mr. Kulkarni and his team. I would like to say that you are doing this work, you call yourself global, so you can consider us to be your counterpart or your brother. I'm not going into big brother, small brother, but I'm going to be your brother, your counterpart, who can represent you all across the world. आमच्या संस्थेविषयी सांगायचं म्हटलं तर आम्ही ज्या गेली 10 वर्ष मेहनत करतोय. पद्मविभूषण रघुनाथराव माशेलकर यांच्या आशीर्वादाने आम्ही जी संस्था चालू केली, नरेंद्र काळे असतील, अनिल काकोडकर असतील, यांच्यासारखे आम्ही विजय केळकर यांच्यासारख्यांच्या गायडन्सखाली आम्ही आमची संस्था चालवतो आणि आम्ही अनेक उपक्रम चालवतो. त्याच्यामधले काही विशेष उपक्रम जे माझ्या क्लोज टू माय हार्ट आहेत त्यांच्याविषयी मी मेन्शन करतो. एक तर आम्ही स्टार्टअप मेंटरिंग चा प्रोग्राम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही भारतातले, महाराष्ट्रातले स्टार्टअप, जगातले स्टार्टअप त्यांना आयडिया टू इन्व्हेस्टमेंट देतो. आमचा व्हेंचर कॅटलिस्ट हा एक अतिशय चांगला ग्रुप आहे. आय एम प्राऊड टू से की गेल्या वर्षी 2024मध्ये थ्रू दॅट ग्रुप आम्ही जवळजवळ 30 कोटी रुपयाचं फंडिंग महाराष्ट्रातल्या स्टार्टअप्सना दिलं होतं. आणि आमच्या संस्थेचा पार्ट म्हणजे विशेष अशी हे आहे, वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कुठलीही मेंबरशिप फी घेत नाही. त्याचप्रमाणे या स्टार्टअपला जो आम्ही मेंटर केलं, जरी इंडस्ट्रीयल नॉर्म असला की 3% घ्यायचे, ते सुद्धा आम्ही घेतलेले नाही आहेत. बिकॉज वी वॉन्ट दिस स्टार्टअप्स टू ग्रो अँड सी. सगळ्यांना घेतलेली मदत किंवा आपल्यावरती जे काही उपकार होतात त्याचं जाणीव कोणीच विसरत नाही. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गिव्ह फॉरवर्ड. अँड आय एम रिअली प्राऊड टू से की गेल्या 2 वर्षामध्ये आमच्यातनं जे शून्यातनं मोठे झालेले स्टार्टअप आहेत, अशा 2 स्टार्टअप्सनी आमच्या संस्थेला व्हॉलंटरीली प्रत्येकाने एकाने 10 आणि एकाने 15 लाखाचं उलटं डोनेशन दिलेलं आहे. सो गिविंग फ्री वॉज नेवर फ्री, वी गॉट अवर रिवॉर्ड बॅक. सो ते एक आम्ही करतो. मी आणि माझा जिल्हा नावाचा आमचा जो उपक्रम आहे, मी आणि माझा जिल्हा हा जो माझा उपक्रम आहे, आमचा उपक्रम आहे, त्या उपक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्रातले डिस्ट्रिक्ट वाईज जगभरची लोकं एकत्र करतो. सगळ्याच माणसांना, प्रत्येकाला आपण जिथे लहानाचे मोठे झालो त्याच्यासाठी काहीतरी करायची इच्छा असते. आणि आम्ही असं केलेलं आहे की आम्ही जगभरचे जे लोक आहेत, आमचे जवळजवळ 20-22 मेंबर आहेत, त्यांना डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही एकत्र करतो. त्यांना सांगतो तुमच्या डिस्ट्रिक्टच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असतील, स्टार्टअप मेंटरिंग इन्स्टिट्यूशन असतील, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल. म्हणजे एकदा त्यांनी ते आयडेंटिफाय केलं की सगळी गर्जे मराठी त्या डिस्ट्रिक्टसाठी निरनिराळी कामं करते. अरे यार, आत्ताच चालू केलं रे मी, काय करतो मला. आणि ॲक्च्युली कुलकर्णी सरांनी सांगितलं होतं की आता घाई नाही आहे, हे गेल्यावरती तुम्ही बोलू शकाल. दॅट इज वाय एम जस्ट आय टेक व्हेरी शॉर्ट टाईम. दुसरा एक आमचा उपक्रम आहे, मी आणि महामार्केट प्लेस म्हणून जो उपक्रम आहे, जगातल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जर माल विकायचा असेल तर आम्ही त्याला अवेलेबल करून देऊ. आम्ही लंडनला येणाऱ्या 3 आणि 4 ऑक्टोबरला आम्ही अतिशय प्रेस्टिजियस सेंट्रल हॉल वेस्टमिनिस्टरचा बुक केलेला आहे. तिथे गर्जे मराठीचं नेक्स्ट समिट असेल. आत्ता मी ही संधी घेतो
या सगळ्याच आपल्या स्टेजवरच्या आणि समोरच्या लोकांना तिथे इन्व्हाइट करण्याची. आय विल बी हिअर अगेन नेक्स्ट इयर आपल्या सगळ्यांबरोबर बोलायला, भेटायला आणि हे करायला. एक वर्षभरापूर्वी कुलकर्णी सरांचं आणि आमचं बोलणं झालेलं होतं की आपण इतके एकत्र होऊ की एकदा आपल्या षण्मुखानंद हॉल की ज्याची 3000 कपॅसिटी आहे तो सुद्धा आपण भरून देऊ. त्याला आम्ही पुढल्या वर्षी निश्चित तुम्हाला मदत करू. एवढं बोलून सगळ्या समस्त ब्राह्मण वृंदाला नमस्कार करून तुमचे असेच आशीर्वाद आणि असंच प्रेम असू दे अशी विनंती. नमस्ते.